माढा लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट आलेला आहे। या वेळेला वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार दिलेले ती ओबीसी चळवळीतले धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत। त्याच पद्धतीने भाजपच्या मागे जो ओबीसी समाज जात होता त्याला सुद्धा इथं पायबंद बसणार आहे। आपल्या सोबत माढा लोकसभेचे वंचितचे उमेदवार रमेश बारसकर आहेत। मला सांगा, आता जी काय उमेदवारी जाहीर झाली आहे कोणाकोणाला अडचणी होणार तुमच्याकडे? या ठिकाणी कुणाला अडचण करण्यासाठी नाही तर वंचित बहुजन आघाडी ही जिंकण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये आलेली आहे, एवढं मला सांगायचं आहे। आता तुमच्या मागं आता ज्या माढा लोकसभेचं जी जातीचं समीकरण आहे, ज्या पद्धतीचं आहे, कशा रीतीने बघताय तुम्ही? काय काय अपेक्षित आहे, कशा रीतीने तुम्हाला याच्यात? कारण गेल्या वेळचा जो उमेदवार होता त्याला केवळ 51,000 मतं मिळाली। या ठिकाणी या राज्यामधली परिस्थिती आज वेगळ्या वळणावर आलेली आहे। कारण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये राज्यामध्ये नाही म्हणलं तर ओबीसी आणि मराठा अशा प्रकारची दुफळी निर्माण झालेली आहे आणि निकाल लागल्यानंतरच खऱ्या अर्थानं हा ओबीसीचा फटका जबरदस्त असा बसणार आहे। मला आवर्जून या ठिकाणी माढा मतदारसंघाचं गणित सांगत असताना सांगायचं आहे की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी म्हणजे एससी कॅटेगरीमधून येणारा 17 ते 18% मतदार आहे। जवळजवळ 3.5 लाख मतदार हा एससी कॅटेगरीमधून येतो। माळी समाज 2.5 लाख मतदार या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहे। मायक्रो ओबीसी हा 2.5 लाख आहे। मुस्लिम समाज 1.5 लाख आहे आणि धनगर समाज जवळजवळ 4.5 लाख मतं आहेत आणि ओपनची मतं हे 5.5 लाख मतं आहेत। मराठा अदर ओपन अशा पद्धतीचं गणित असताना जवळजवळ 15 लाखाच्या आसपास हा एससी आणि ओबीसी एनटी अशा प्रकारचा मतदार आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा जो विषय पेटला गेला की मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्यानंतर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही, पण आम्ही भूमिका ठाम घेतली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली की मराठाचा ताट वेगळं पाहिजे आणि ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे। आणि त्यामध्ये ओबीसी समाजानं खऱ्या अर्थानं माड्याचा मेळावा पडू दिला नाही, जबरदस्त असा मेळावा झाला आणि त्यांनी सांगितलं ओबीसी आरक्षणवाद्याचं मत आरक्षणवाद्याला पडलं पाहिजे, आरक्षणवाद्याचं मत हा आरक्षणवाद्याला पडलं पाहिजे। आणि अशा पद्धतीनं जर मतदान झालं तर जवळजवळ 80% मतं हे आरक्षणवाद्याची या मतदारसंघामध्ये आहेत। राज्यामध्ये बहुसंख्य ओबीसी समाज हा मागच्या 2 टर्मच्या निवडणुकीचा जर आपण अभ्यास केला तर ओबीसी समाज हा भाजपकडे झुकलेला असा दिसतो आणि जो एससी समाज आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी भाजपला फटका हा ओबीसी वोटर ओबीसी समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यालाच खऱ्या अर्थानं करेल अशी अपेक्षा आहे। आणि जो बहुजन समाज आहे तो देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी जो उमेदवार उभा केला आहे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील आणि या ठिकाणी दोघांनाही भाजपलाही फटका बसणार आहे आणि या ठिकाणी जो दुसरा कुठला पक्ष या ठिकाणी अजून जाहीर झालेला नाही पण जाहीर झाल्यानंतर त्यांनाही फटका बसणार आहे। आणि वंचित बहुजन आघाडीचा राज्यातला पहिला गुलाल कुठला असेल तर माढा लोकसभेमधून राज्यातला पहिला गुलाल वंचित बहुजन आघाडीचा असेल। मनोज जरांगेंची आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाली होती, त्यामुळं ओबीसी समाज काय करेल असं वाटतं? कारण मनोज जरांगे आणि ह्यांची जी झालेली भेट आहे ती तुमचा जी मागणी आहे त्याच्या मुळावरच आहे। या ठिकाणी श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब व मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली। भेट याच्यासाठी झाली की बाबा नवीन समीकरण काय या राज्यामध्ये करता येतं आहे का? पण प्रकाश आंबेडकर साहेबांनं जे भूमिका घेतलेली आहे ते जाहीर भूमिका घेतलेली आहे। त्यांनी भूमिका घेतलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं पाहिजे आणि मराठा आरक्षणाचं ताट वेगळं पाहिजे, म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका जाहीर सभेमधून प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे। त्यामुळं संबंध ओबीसीचा विश्वास प्रकाशजी आंबेडकर साहेबांवर आहे। मोहिते पाटील उमेदवार म्हणून समोर यायची शक्यता आहे, काय कितपत आव्हान आहे? मोहिते पाटलांची ज्या पद्धतीने ताकद आहे त्या पद्धतीनं पहा। आज या ठिकाणी मोहिते पाटलांचं देखील उमेदवारी जाहीर झालेली नाही।
तळ्यात मळ्यात अशा प्रकारचा विषय चालू झालेला आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल किती विश्वासार्हता मतदारामध्ये निर्माण होईल त्याबद्दल मला शंका आहे. गेले तसे आरक्षणाच्या ह्याचे आरक्षणाच्या माध्यमातून मागच्या माडा मेळावा असेल, पंढरपूरचा मेळावा असेल, इंदापूरचा मेळावा असेल, अशा अनेक मेळाव्याच्या माध्यमातून मी स्वतः किंवा अनेक हस्ते परहस्ते ओबीसी समाज या निवडणुकीचीच खऱ्या अर्थानं वाट बघत आहे. आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाची ताकद या सत्ताधाऱ्यांना दिसल्याशिवाय राहणार नाही. तर हे होते रमेश बारसकर. यावेळचा पहिला गुलाल ओबीसीचा माढ्यातून निघेल आणि माढ्यात गुलाल आमच्याच अंगावर पडेल असा त्यांचा दावा आहे. जवळपास 12 ते 15 लाख एवढा इतर समाज आहे. ओबीसी समाज असेल, NT असेल, मुस्लिम असेल, मागासवर्गीय समाज असेल आणि हा सर्व समाज आरक्षणाच्या मागं उभा राहील आणि त्यामुळं माझ्या उमेदवारीमुळं माढ्याचा गुलाल वंचितला होईल असं त्यांनी सांगितले. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.